नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण इथं महाकाल मंदिरमध्ये आणि मेन ह्या उज्जैनच्या मेन महाकाल मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि त्या मंदिरात आज आपण दर्शन घेण्यासाठी गेलेले असो. आणि ह्याच्या आदल्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असल्यास तर आम्ही खूप उज्जैनमधली खूप सारी तीर्थक्षेत्र आहेत ती फिरलेली असो, त्याच्यामुळे तो ब्लॉग जाऊन आधी नक्कीच बघा. आणि आता आपण उज्जैनच्या महाकाल मंदिरात दिलेले असो आणि आपली सगळे पोरगे हे बघा, सगळे पोरगे पुढे चाललेले असत. काका, प्रथमेश आणि ह्या साईडला सगळे पोरगे चाललेले असत. आणि आता लाईन खेळत हे जाऊचं आपल्याक लवकरात लवकर महाकाल मंदिराचं दर्शन कसं होतं आता तुमका घडवचा मागा. त्याच्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉगमध्ये बनत राहा आणि ब्लॉग आवडत असेल तर लाईक नक्कीच करा. या पूर्ण एक महाकाल महालोक बनवलेला असा, श्री महाकालचा महालोक असा. आणि मस्तपैकी 1-1.5 किलोमीटरपर्यंत पूर्णच्या पूर्ण उज्जैन नगरी एकदम डेव्हलप केलेली आणि एकदम मस्त ॲस्थेटिक आहे. तुमचं दाखवते चला. आता ही बघा गणपती बाप्पाची मूर्ती आणि त्याचसोबत हे बघा हे पूल आहे. आणि हे बघा मेन मुख्य प्रवेशद्वार श्री उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग, ह्या मुख्य प्रवेशद्वार. आणि आतमध्ये बघू शकता तुम्ही थोडाफार तुम्हाला दिसत असताना खतरनाक एक वायू येत असता आणि ती म्हणजे उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंग. एकदम सगळ्यात बेस्ट मस्तपैकी दर्शन घ्यायला जाऊया आपण. चला तर मग आता आपण गेटवरनं प्रवेश केलेलो असा आणि पूर्ण बांधकाम प्रत्येक क्षण दर्शवलेलो असा. त्रिदेवतांचे प्रत्येक क्षण वगैरे खूप काय काय असं केलेलं आणि मस्त एकदम सजावट केलेली असा. एक सिटी टाईपच केलेला असा, म्हणजे जसं स्मॉल सिटी असतं बघा त्या टाईपच केलेला असा उज्जैन. एकदम सगळ्यात बेस्ट. कमल सरोवर वगैरे ह्या साईडला कमल सरोवर वगैरे आहेत, आपण नंतर जाऊयाच. त्रिवेणी संग्रहालय तेव्हा सरोवर लिहिलेला त्रिवेणी संगम आहे इकडे. त्रिवेणी संगम आहे इकडे. आणि हे इकडे छोटंसं आहे ना ते कमल सरोवर आहे. एकदम ॲस्थेटिक जुन्या काही प्राचीन काळचे जेवढे जे ह्या असत स्टॅच्यूज वगैरे असायचे त्याची सगळी एकदम अशी रेप्लिका केलेली असतात. जर रात्रीचं तुम्ही येलास ना तर मस्ट व्हिजिट ही प्लेस आहे. कारण आम्ही रात्रीचं फिरा शकलो ना, पण तुम्ही तरी फिरा. कारण कशाक माहिती आहे की रात्रीचे फुल लाईट वगैरे केलेला असता आणि वातावरण एकदम मनोरम्य असतं एकदम, त्याच्यामुळे रात्रीचा मस्ट व्हिजिट प्लेस आहे. ह्या असा मंडई त्रिवेणी संग्रहालय पूर्ण मस्त घेईन सरोवर आणि टाईप ह्या असा खतरनाक बघा एकदम पाणी वेणी सगळ्या एकदम. आणि असं ह्या टाईपला पूर्ण ह्या मंदिर भव्य दिव्य असं प्राचीन मंदिर. आणि त्या मंदिरात आपण आता ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक उज्जैन महाकाल तिथे दर्शन घ्यायला आपण चाललो. आणि मस्त वाटतं एकदम खूपच चांगला. आणि तुम्ही बघू शकता एकदम 11 असे प्रतिकृती बनवलेले असत आणि ते प्रतिकृती म्हणजे एकदम नेक्स्ट लेवलच असत. तुमका दाखवण्याचा मी प्रयत्न करते. जी जागा आहे ना ते जागेचं नाव महाकाल लोक आहे. आणि महाकालच्या या लोकात तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि तुम्ही पण एन्जॉय करत असाल आणि मी पण एन्जॉय खूप करतो आहे. कारण ह्या अतिशय भव्य दिव्य अशा ना कलाकृती पण एकदम मस्तच वाटते, एकदम खतरनाक. त्यामुळे व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी मी. तर व्हिडिओ आवडत असतात आणि हे मंदिर म्हणजे अतिशय महाकाल लोक आहे, भव्य दिव्य महाकाल लोक जर तुमका आवडला असत तर तुमका माहिती आहे काय करूचा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला आपला महाकाल लोक. चला तर म्हणजे एवढी महाकाल नगरी मोठी असं ना एक्सप्लोअर करता करता पूर्ण दिवस निघायला जाईल. एक्सप्लोअर करताना पूर्ण संपायचे आहे, मन भरायचं नाही. कारण खूपच मोठी आणि भव्य दिव्य असं सगळं केलेलं असा. तुमचं थोडं फुटेज टाकले प्रत्येक गोष्टीचा आणि ज्या काढूक मिळाला मला शक्य झाला आता आम्ही दर्शनला जातो. कारण दर्शन घेऊन झाल्यावर मग आमका निघायचं पण आहे. त्याच्यामुळे मस्ट विजिट प्लेस आहे, नक्कीच विजिट करा. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आपला या महादेवाचं ज्योतिर्लिंग उज्जैनचा महाकालेश्वर मस्ट विजिट प्लेस आहे, त्याच्यामुळे नक्कीच या. रात्रीची येणं असतोय पण आम्ही योग नाही बाहेरच राहिलो त्या साईडला आणि आता पश्चाताप होता. काय करणार, गेलेली वेळ परत येत नाही. आमका उठवलं नाही, बाकी काय नाही, झोपलेले सगळेजण. आम्ही बाकीचे 4-5 जणच दिलेलो बाहेर. आरती चालू होती, भस्म आरती सकाळची आणि त्या साईडला होतो आम्ही रोडच्या त्या साईडला. त्याच्यामुळे ह्या साईडला योग मिळाला नाही. काय नाही, नेक्स्ट टाईम कधी परत येऊच, नक्कीच येऊ, तेव्हा फिरूच. कधी पण येऊ. हो कधी पण. भोलेनाथ वेलकम. महाकाल बोलेगा. महाकाल जय महाकाल.
चला तर मग आता प्रवेशद्वारकडे तरी इलो आणि आतमध्ये जाऊया आता महाकालेश्वरच्या मंदिरात. ह्या बघा मंदिराचं भव्य दिव्य असो एंट्रान्स, प्रवेशद्वार, मुख्य प्रवेशद्वार आणि इकडनंच महाकालेश्वराच्या मंदिरात आपण प्रवेश करतो. आता आम्ही आतमध्ये आहो, शूटिंग अलाउड नाही तरी पण तुमच्यासाठी मी शूटिंग करते रिस्क घेऊन, त्यामुळे लाईक बनतच आहे. वरती जावं लागतं एक दोन फ्लोअर पायऱ्या चढत चढत. संपूर्ण मंदिराच्या आतमध्ये महाकालच्या अशा विविध रंगी चित्रणांनी या भिंती सजवण्यात आलेल्या आहेत. दर्शन झालेलं आहे सगळ्यांचा. आता एक्झिट निर्गम द्वार. सिक्के घेऊन आलाय. कसले असतात ते? ओके. संदीप दादा आता सिक्के घेऊन आलाय. चला तर मग फायनली आपलं दर्शन झालेलं असतं मस्तपैकी. आणि ह्या ठिकाणी आपण आता थोडा वेळ सगळे मंडळी बसली आहेत आपली दर्शन घेऊन. बापू कसं आलं दर्शन? छान झालंय. आता आम्ही तिकडे प्रसाद घेतला. आता प्रसाद घेऊन जातो. पिशवी नाही आमच्याकडे, जुगाड पिशवीचा. काय? ओके, थँक्यू. ये घालूची ती येऊन लागता. चल ह्याच्यात घाल 4. अनेक होते. नाही ह्याच्यात कसा केवढे घेतला? उभे लाव रे. चला तर मग फायनली आपलं दर्शन झालेलं असं. आणि आता मी, बापू आणि आमचं पतो आम्ही रूमवर चाललो. आपली रूम होती बघा मागच्या रॉकमध्ये. आमचं उमेश कदम. पण आम्ही ते का प्रेमानं बापू म्हणतो, एवढंच फरक हा. आम्ही आता रूमवर चाललो आणि मग थैसून मग पुढचं बघूया. जर ब्लॉग आवडलं तर ब्लॉगला नक्कीच लाईक करा आणि दर्शन कसं आलं तर नक्कीच सांगा कमेंट करून. चला तर मंडळी फायनली घराकडे गेलेलो असो आणि एक दिवसाच्या ट्रिपचे परिणाम दिसत असले. आवाज बसलो हा, बस पाय दुखतोच. इलेल्या बेडवर पडलं आहे बघा. ही रूम आहे आमची, तुमका माहिती जा. इलेल्या बेडवर नाही जपणारा चलाक. चला जायला तर काय वाटत नाही, पण कसा उन्हाळ्याचा असला ना काय प्रॉब्लेम. चला तर म्हणजे झालेलो टाईम आणि आता जाऊची वेळ झालेली असा. आणि आमची 2 दिवसाची उज्जैन आणि 2 ज्योतिर्लिंगाची ही ट्रिप होती. ओंकारेश्वर आणि उज्जैन या 2 ज्योतिर्लिंगाची जी ट्रिप होती ती सक्सेसफुली कंप्लीट झालेली असा. आणि आता आम्ही चाललो रेल्वे स्टेशनला, कारण गाडी असतात त्याच्यासाठी आम्ही बघतो इलेक्ट्रिक टमटम. त्याच्यासाठी इलेक्ट्रिक टमटमनेच जायचं आमका. तो हट्ट धरलेला सगळ्या पोरांनी की इलेक्ट्रिक टमटमनेच जायचा. इंदोरची स्पेशल इलेक्ट्रिक टमटम. बघूया आता गावता की नाही ती. चला आमची टमटम सुरू झालेली आहे इलेक्ट्रिक. चला आता मध्य प्रदेश सोडून आम्ही चाललोय परत आमच्या होमटाऊनला महाराष्ट्रात. मध्य प्रदेशचे फर्स्ट लुक तसं इलो फर्स्ट टाइम चांगलो हा, ठीकठाक एक्सपिरियन्स चांगलं झालं आमचं, होय की नाही? काय रे मस्त छान एक्सपिरियन्स. लोक पण छान भेटली. मध्य प्रदेश एक्सपिरियन्स तरी ठीकठाक झालेला. आपल्या पाठी ह्या साईडला उज्जैन स्टेशन असा. आणि आम्ही आता जातो काहीतरी खाण्यापिण्यासाठी किंवा काहीतरी शॉपिंग वगैरे करूसाठी काय होय असला तर कोणाक. चला तर आता प्लॅटफॉर्मवर जायचं आपल्या S1 डब्बो आपलो आणि तिकडे जायचा. हा मागचे येतात, मी मागे त्यांना त्या साईडला घेऊन गेले दुकान आणि ते ह्या साईडला आता माका ओरडले वगैरे. आता ह्या साईडला घेऊन चालले परत S1 पुढे त्याचा डब्बो. जाऊया आता थांबा, कोचमध्ये बसल्यावर तुमका मग भेटतंय. चला
चला तर म्हणजे फायनली आता आपण ट्रेनमध्ये असो. खूप वेळ झालो मग असताना ट्रेनमध्ये असल्यावर म्हटलं थोडा वेळ फोनवर टाईमपास केलो, बाकीच्या प्रवासी गोष्टी मारले, गप्पा मारले. आणि आता हे बघा हे पत्त्यांचं गेम चाललो पत्त्यांचं गेम चाललो आणि माझा आम्ही पण थोड्या वेळानं जाऊ खेळा जेवण वगैरे. आता थोड्या वेळानंतर जेवण वगैरे होणार, मग जेवल्यावर वगैरे आपण पण खेळात जाऊया, मस्त धमाल करूया. ही ट्रिप तर आता हे समाप्त होता, पण उद्याचा एक दिवस असा, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पण ज्योतिर्लिंगची ट्रिप ही आज खत्म झालेली आहे, समाप्त झालेली आहे असा. त्याच्यामुळे ज्योतिर्लिंगचे ब्लॉग लवकरच येतले आहेत आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि कमेंट करू विसरा नको आणि सबस्क्राईब नक्कीच करा.